पूर्व सांसद सुभाष वानखेड़े और विधायक बाबूराव कदम कोहलीकर को दूसरों पर आरोप लगाने से पहले खुद के बारे में सोचना चाहिए, ऐसा कृष्णा पाटिल अष्टीकर ने कहा। पूर्व सांसद सुभाष वानखेड़े और वर्तमान विधायक बाबूराव कदम कोहलीकर ने कल एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर कहा कि वर्तमान सांसद नागेश पाटिल आष्टीकर और युवा नेता कृष्णा पाटिल आष्टीकर पर लगे आरोप निराधार हैं। उन्होंने सुभाष वानखेड़े और विधायक बाबूराव कदम कोहलीकर की भी जमकर आलोचना की। इस अवसर पर बोलते हुए युवा नेता कृष्णा पाटिल आष्टीकर ने कहा कि जो लोग आष्टीकर परिवार पर आरोप लगा रहे हैं, उन्हें पहले खुद को देखना चाहिए, फिर दूसरों पर आरोप लगाना चाहिए। त्याच्या घरामध्ये दुःख होतं, दुखवटा होतो. ज्या मुलांनी आपल्या आईला अग्नी दिलेला असतो त्या मुलाला त्या वर्षामध्ये पाडव्यापर्यंत कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा देवाच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलंही दान देता येत नाही किंवा ते सोनं चांदी किंवा या स्वरूपामध्ये धातू स्वरूपात दान देता येत नाही. आणि माझी आई त्याच वेळेला नेमकी वारलेली होती ज्या वेळेला हे चांदी त्या ठिकाणी द्यायचं होतं. आणि माझ्याकडे आजही बर्डीसाठी काढलेली आणि अजून एक तो विषय त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला का रक्कम खूप मोठी डिक्लेअर केली. मी रक्कम त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलीच नव्हती. आपण आजही महंत महाराजांना विचारू शकता. मी त्या ठिकाणी बोललो होतो की माझ्याकडे चांदी आहे, ती 1 किलो चांदी धातू स्वरूपातली चांदी मी तिथे दान करणार होतो आणि ती आजही माझ्याकडे आहे. ज्या दिवशी मी या सुटकातून माझ्या आईच्या ऋणातून मुक्त होईल त्यावेळेला मी स्वतः माझ्या सर्व परिवाराला घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते दान करणार आहे. 1 किलो चांदी 1 किलो चांदी. 1 किलो चांदी. आणि ते वाळकीचं जे शेत आहे, आता ते सुद्धा क्लिप मी मगाशी आपली ऐकलेली, त्यामध्ये ते म्हणले का ते शेत त्यांनी हडप केलं असं काहीतरी त्याच्यामध्ये संदर्भ आहे त्यांचा. इथल्या जमिनीचा वाचनालयाच्या बाजूला पाठीमागं काय तिथली कॉलेजसाठी कन्या शाळेसाठी जागा घेतली. मुलींच्या तिकडे शिफ्ट करायची होती. अच्छा 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 ते अच्छा त्या संदर्भात नंतर बोलूया. आता ठीक आहे, वाळकीच्या जमिनीच्या संदर्भात त्याचा विषय आपल्याला निघाला थोडक्यात नाही. सांगतो. वाळकीचा काही निघाला नाही विषय. अं? वाळकीचा नाही निघाला. निघाला. पैसे वाळकी आणि आष्टीच्या शिवच्या ठिकाणी दत्तबर्डीची जमीन आहे 22 एकर. ती 22 एकर जमीन दरवर्षी ते कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीला किंवा त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांच्या भक्त मंडळीला हे तुमच्या बटावाने लावायचे आणि मग ते त्या हिशोबाने जमीन दरवर्षी ते ऑप्शन काढायचे, सगळ्या गोष्टी करायचे. आणि त्याच काळामध्ये बापूंना थोडीशी त्या मंदिराच्या कामासाठी, सभामंडपाच्या कामासाठी त्यांना पैशाची चुनचुन होती. तर त्यांनी स्वतः खासदार साहेबाला बोलून घेतलं, मलाही बोलून घेतलं आणि त्या याच्यामध्ये त्या बैठकीत त्यांनी सांगितलं का तुम्ही 10 वर्षासाठी कंटिन्यू ही जमीन करा, बाकी कुणाला दिल्याच्या नंतर आम्हाला याचा भाव कमी मिळतोय. तर त्या ठिकाणी आपण ही गोष्ट आहे जवळपास कोरोना संपल्याच्या किंवा कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस बापूला आम्हाला म्हटलं आणि 1 वर्षाच्या नंतर ती जमीन आम्हाला आमच्या हातात दिली. पण तोपर्यंत आम्ही त्यांना रीतसर पावती फाडून शेतमालाचे जे कोणते आमचे पैसे आले ते बापूला देऊन असे 17 लाख रुपये आतापर्यंत दत्तबर्डी देवस्थानला आपण हे त्या जमिनीसाठी वाहून खाण्यासाठी 10 वर्षासाठी आपण 17 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याची नोंद त्यांच्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे. मी आपल्याला ती नोंद दाखवू शकतो. लिखापडी असते आणि ही शासकीय लिखामध्ये एकदम व्यवस्थित नोटरी वगैरे करून ही लिखापडी झालेली आहे आमच्याकडे. ते सुद्धा डॉक्युमेंट आता आहेत. पण साहेब दिल्लीला असल्यामुळे हे त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या कपाटामध्ये सर्व ठेवलेले आहे. त्या ठिकाणी ते ज्या वेळेला साहेब येतील त्यावेळेला मी आपल्याला दाखवून देईल ती गोष्ट. मी खरं तर त्या विषयावर बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगेन का माझे वडील म्हणून किंवा हिंगोली लोकसभेचे खासदार म्हणून आणि मी त्यांचा मुलगा म्हणून किंवा आम्ही इथं बसलेले सर्व कार्यकर्ते म्हणून आम्हाला साहेबावर पूर्णपणे विश्वास आहे. त्या केसमध्ये कदाचित ह्या लोकांना माहिती नाहीये, पण ती जी बाई आहे तिचे असेच जे काही फोटो वगैरे आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, त्या बाईचे संबंध एकनाथ शिंदे सोबत सुद्धा आहेत, त्या बाईचे संबंध गडकरी साहेबांसोबत सुद्धा आहेत, त्या बाईचे संबंध देवेंद्र फडणवीस सोबत सुद्धा आहेत आणि त्यांचे फोटो, त्यांच्या फोटोकॉपी सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि हे सर्व गोष्टी खासदार साहेब त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगणार आहे. मी आज या माध्यमातून फक्त सांगू इच्छितो
निष्पाप लोकांवर चिखल उडवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असल्या बेचव खटाटोपाला आम्ही तीव्र शब्दामध्ये या गोष्टीचा निषेधच करतो. त्या ठिकाणी उल्लेख केलेला का आजवर कुठल्याच देवस्थानाला यांनी काही दिलं नाही. आष्टीचं मंदिराला बरोबर ना? कळस चढवला नाही आणि आष्टीचं तिथल्या महाराजाला काढून कळसही टाकलं चढवलं नाही वगैरे. आणि त्या महाराजाला काढून टाकलं. आणि त्यात अजून एक सुद्धा ती गोष्ट मी ऍड करतो. कदाचित खासदार साहेब आपल्याला पूर्ण उत्तर देतील त्यांच्यावर झालेल्या केसच्या संदर्भात. पण त्याच्यात एक आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला का खासदार साहेब पळून गेले, दिल्ली गाठली त्यांनी. हा आपल्याला कदाचित आता आणि त्या दोघांनीही म्हणजे ते आता प्रशासकीय पदावर होते, एक होते, एक आहेत, अशा व्यक्तींकडून अशा बालिश वक्तव्य करणं हे मला म्हणजे थोडंसं अतिशय बालिशपणाचंच लक्षण वाटलं. ते एका प्रशासकीय पदावर आहेत आणि देशाबद्दल त्यांनी सांगत होते का हे देशाचा मुद्दा आहे आणि देशाच्या सिक्युरिटीचा मुद्दा आहे. असेल त्यांच्या याच्यामध्ये. मग त्या प्रशासकीय पदावर असलेल्या व्यक्तींना हे माहीत असू नये का 1 तारखेपासून अधिवेशन सुरू झालं होतं पार्लिमेंटचं आणि ते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला आपल्या इथलं नगरपालिकेचं मतदान होतं. ते मतदान करून सर्व कार्यकर्त्यांशी भेटून सर्वांशी हितगुज साधून साहेब दुपारी 4 वाजता ह्या ठिकाणून निघाले. त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये असताना हे सर्व आरोप प्रत्यारोप ही सगळी प्रक्रिया घडली आणि त्याचं उत्तर त्यांनी दिल्लीला गेल्याबरोबर ताबडतोब त्या ठिकाणी दिलं. त्या उत्तराशी संतुष्ट सर्व पत्रकार तिथले झालेले. त्यानंतर हा मुद्दा मिटलेला सुद्धा. पण मला कळत नाही ह्या शिळाकडीला ऊत आणून कुठली प्रसिद्धी या लोकांना मिळवायची आहे आणि कुठले आपले स्वतःचे उल्लू सरळ करायचे हे म्हणजे त्यातला खटाटोप कळला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या लेडीजचे समजा जे तोतया लेडीज होती IAS ऑफिसर म्हणून स्वतःला म्हणून घेत होती, त्या लेडीजनं एक अफगाणिस्तानच्या एक तिचा प्रियकर आहे आणि त्याची बहीण आणि भाऊ पाकिस्तानशी संबंधित आहेत आणि तिथून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? नाही 1 मिनिट. या सगळ्या संदर्भात साहेब तुम्हाला स्पष्ट मत देतील बरं का. पण त्यावर मी थोडंसं जितकी मला माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांग. त्या केसमध्ये साहेब फिर्यादी नाही, साहेबावर FIR नाही, साहेब फक्त साक्षीदार आहेत. कारण त्या बाईने अक्षरशः त्या गोष्टीचा म्हणजे फोनपेद्वारे जे काही मेसेज वगैरे केले आणि त्यातून साहेबाला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला, साहेबांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला. आणि आजवर साहेबांनी असं मी मगाशी म्हटल्यासारखं की साहेबांनी असं 1-2 म्हणून नाही पण आपल्या मतदारसंघातील जवळजवळ जेवढे तीर्थक्षेत्र असतील, जवळजवळ जेवढे मोठे मोठे मंदिरं असतील, छोटे मोठे मंदिरं असतील, त्यांना डायरेक्ट वाईट ट्रान्झॅक्शन म्हणजे जे आपण खाता टू खाता ट्रान्सफर म्हणतो तसे किंवा आपल्या त्यांच्यापाशी असतील तर 5-10 हजार जे काही असतील ती अशी कुठलीही रक्कम असो देवधर्मासाठी कुठल्याही गोष्टीला कधीही त्यांनी म्हणजे असं पाठ दाखवली नाही. ती कुठलाही व्यक्ती असो, मग ते आपल्या दारामध्ये आलेला फकीर असो किंवा मोठ्यातल्या मोठ्या देवस्थानचा महंत असो, कधीही आमच्या घरातून कधी विनमुख केला नाही. त्यांची साहेब जरा धार्मिक आहेत, त्या गोष्टीचा त्या महिलेने फायदा उचललेला असावा. तरीही यथोचित उत्तर तुम्हाला खासदार साहेब या सर्व संदर्भात देऊ शकतात कारण त्यांच्यावर ही सर्व अभीती झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याकडे पुख्ता सगळ्या गोष्टीचे पुरावे आणि सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. त्या गोष्टीचे उत्तर ते फार व्यवस्थित देऊ शकते. पण तत्पूर्वी मगाशी जसं ते त्यांच्या याच्यामध्ये म्हणले की कुठल्याच देवस्थानाला काही दिलं नाही. मी परवाच्या दिवशी आता 1-2 दिवसांनी साहेब जेव्हा येणार आहेत ते इथलेच आपल्या महादेव मठाचे म्हणजे हे इलेक्शन लागायच्या आधी आपण 3-3.5 लाख रुपये त्यांना स्वतःचे म्हणजे साहेबाच्या पगारीतले त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी देव केलेले आहेत मंदिरासाठी. आणि त्या मंदिराच्या त्या ठिकाणी स्लॅबचा तो कार्यक्रम जो आहे उद्घाटनाचा तो तिथे होणार आहे. त्या कार्यक्रमाला साहेब हजर राहणार आजवर हे आपण पाहू शकताय बघा. ही पावती आहे, ही आपण पाहू शकता या ठिकाणी 25,000ची 2,51,000 ही पावती साहेबांनी केलेली. अशा पावत्या माझ्याकडे भरपूर आहेत. मी आपल्याला ह्या गोष्टीचे पुरावे सुद्धा दाखवू शकेल. आणि आजवर केलेलं देवासाठी केलेलं कधी भांडवल करायची गरज पडली नाही. पण या असल्या नालायक वृत्तीच्या लोकांमुळे देवासाठी सुद्धा काही पैसे दिलेले आहेत हे सुद्धा आम्हाला कधीतरी बोलायची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे इतके दिवस आता त्यामध्ये अजून एक सुद्धा ते प्रश्न त्या ठिकाणी बोललेले आहेत का मुस्लिमचा जर असता
तर केस झाली असती. म्हणजे तुम्ही सर्व मुस्लिम समाजाला काय आतंकवादी समजता? काय टोटल आपल्या भारत देशात राहणारा मुस्लिम समाज आहे त्या लोकांना तुम्ही आतंकवादी समजता? मला हे प्रश्न कदाचित हे पत्रकार परिषद त्यांनी फार उशिरा घेतली, पण इलेक्शनमध्ये त्यांच्याकडून सुद्धा मुस्लिम कॅन्डिडेट उभे होते. आज निवडणूक या ठिकाणी झालेली आहे, मतदान झालेलं आहे, निकाल लागणार आहे, पण माझा खरंच प्रश्न राहणार आहे मुस्लिम समाजातील व्यक्तींना जे त्यांच्याकडून उभे होते किंवा त्यांना मतदान केले होते, की अशा लोकांना जे तुम्हाला कायम टेररिस्ट समजत आलेले, तुम्हाला कायम त्या ठिकाणी आतंकवादी समजत आलेले, अशा लोकांसोबत तुम्ही हे सख्यत्व केलं, हे म्हणजे दुर्दैवी आहे. एखाद्या प्रशासकीय पदावर असलेल्या व्यक्तींनी म्हणजे एका आमदाराने असं म्हणावं का ह्या ठिकाणी जर मुस्लिम जर कोणी प्रतिनिधी असता तर त्याच्यावर केस झाली नसती का? म्हणजे तुम्ही एवढ्या हीन भावनेने मुस्लिम लोकांना पाहता, हे यातून तुमची वैचारिक पातळी त्या ठिकाणी सिद्ध होते आणि मी तीव्र शब्दात याही गोष्टीचा त्यांचा निषेध करतो.